चला तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मित्रांबरोबर शेतात. शेतात जात असताना वातावरण एवढे सुंदर होते की वातावरण बघता बघताच सर्वांच्या मनात खूप सुंदर विचार येऊ लागले. तेवढ्यातच गाडीतले पेट्रोल भरून आम्ही या मार्गावर गाडी टाकली आणि रस्त्याने चालू लागलो. चालता चालता आम्ही सर्वजण शेतापर्यंत पोहोचलो. शेतात चालत असताना एवढे दाट तुरीचे पीक होते आणि दरोट्याचे झाडं होते की आम्हाला शेतात चालण्यासाठी एवढी भीती वाटत होती की आम्हालाच माहीत. तरीसुद्धा आम्ही मागे पुढे न बघता आम्ही आमच्या शेतात जाण्यास तयार झालो. शेतात चालत असताना आम्हाला वातावरण एवढे सुंदर दिसत होते की पिकांच्या सहवासात आणि शेतातील वातावरणात एवढे करमत होते की आम्ही शेतात खूप मजा मस्ती करू लागलो. वातावरण तर तुम्हाला दिसतच असेल की किती छान होते. 15 मिनिटे झाली तरीसुद्धा आम्ही चालतच होतो. चालत जात असताना एवढे पाय थकून गेले होते की आता असं वाटत होते बस. तरीसुद्धा आम्ही आलो. शेतात पोहोचल्यावर आम्हाला एवढी मोठी विहीर दिसली. विहीर बघून सर्वांच्या मनात पोहण्याची इच्छा जागृत झाली. कोणी विहिरीकडे बघून पोहण्याची तयारी सुरू करू लागले, तर कोणी शेतात जाऊन शेताची पीक पाहणी करू लागले. जसे शेतकरी कृषी अधिकारीच आहेत की सर्वजण पिकांची पाहणी करू राहिले. तेवढ्यातच काकांचा टायगर आला आणि कोणी एकीकडे जेवणाची तयारी दिसू लागली. भाजीचा घास त्यांनी चुलीवर ठेवला व जेवणाची फुल तयारी करू लागली. तर इकडे पवन भाऊ कुठेही मागे पुढे न बघता विहिरीवर चढले आणि तेवढ्यातच मला सैराट मूवीमधील परशाची आठवण झाली आणि त्यांनी परशासारखीच विहिरीमध्ये सूर मारण्यासाठी तयारी केली आणि थोड्याच वेळात बघता बघता त्यांनी विहिरीमध्ये उडी मारली. ते पाहून मला या डायलॉगची आठवण झाली. पवन भाऊनी एवढी सूर खतरनाक मारली होती की पाण्यातच त्यांचा 5 मिनिटं वेळ गेला. पोहता पोहता त्यांना पाण्यात पोहण्याचा इशारा दिला व सर्वजण पाण्यात उतरले. सर्वांनी पाण्याचा आनंद घेतला व पोहण्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली. सर्वजण पाण्यात पोहू लागले. सर्वांना मजा येऊ लागली व सर्वजण एकमेकांची मजा उडवत पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहू लागले. त्याला पोहता येत नव्हते, तो सुद्धा स्विम जॅकेट घालून पोहण्याचा आनंद घेत होता. काहींचे पोहणे झाल्यावर वर येऊन त्यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. तर एकीकडे भाजीचा असा सुगंध वास येत होता. जेवणाची तयारी झाली व जेवण करून झाल्यानंतर सर्वजणे आपापल्या घराकडे निघाले. घराकडे निघतावेळी एका थोर महात्म्याचे विचार डोक्यामध्ये आले, ज्यांनी म्हटले होते की खेड्यांकडे चला. जे खेड्यामध्ये सुखी जीवन आहे ते शहरामध्ये नाही. म्हणूनच त्यांनी हा संदेश दिला.